नमस्कार मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. पोलिसांनी मोनिकाला रिक्षात बसवून पोलीस स्टेशनला नेलेलं असतं. तितक्यातच तिथे इलाची गाडी येते. गर्दी बघून तेथील एका माणसाला इला विचारते की इथे काय झालंय, सगळे का थांबलेत. तेव्हा तो माणूस सांगतो की अहो, चांगल्या घरातली एक बाई चोरी करून पळत होती. आता पकडलंय तिला आणि पोलिसांच्या ताब्यात सुद्धा दिलंय. इला म्हणते की बरं झालं, अशा लोकांचे व्हिडिओ पोस्ट करून व्हायरलच करायला पाहिजे. तेव्हा तो माणूस म्हणतो की मी व्हिडिओ काढलाय, बघायचा आहे का तुम्हाला. त्यावर इला म्हणते की नाही राहू द्या तुमच्याकडेच, गुड वर्क. आणि असं म्हणून इला तिची काच बंद करून घेते. इलाला माहीत नसतं की ती दुसरी तिसरी कोणी नसून तिचीच मोनिका आहे. तर इकडे मल्हारने मीडियाला बोलावलेलं असतं आणि मीडियासमोर तो म्हणत असतो की कोणाला उगाच टार्गेट केलं जात नाही आणि आपल्या माणसांसोबत तर असं कधीच होत नाही. आणि ही जी काही घटना घडली ती फक्त गैरसमजातून घडली. तेवढ्यात मंजुळा तिथे आलेली असते. मल्हार म्हणतो की हे घ्या, मंजुळाबाई सुद्धा आल्या. मल्हार मीडियाला सांगतो की ह्या मंजुळाबाई सातारकर ह्या आमच्या घरी परत आल्या, याचा मला खूप आनंद आहे. मल्हार मंजुळाला म्हणतो की मंजुळाबाई, तुमच्यावर जो चोरीचा आळ आला हे सर्व खरं तर गैरसमजातून झालं होतं आणि या सगळ्यासाठी कामत कुटुंबातर्फे मी तुमची मनापासून माफी मागतो. रेश्मा म्हणते की खरं तर त्यांची बदनामी सगळ्यांसमोर झाली होती, म्हणून आम्ही सगळ्यांसमोर त्यांची माफी मागतोय. तर मीडियाची एक मुलगी विचारते की मंजुळाबाई, ही तुमची जी बदनामी झाली त्यासाठी तुम्हाला शाब्दिक माफी पुरेशी आहे की तुमच्या ह्या मानहानीबद्दल तुम्हाला आणखी काही मोबदला हवाय. तर मंजुळा म्हणते की अरे हो की, कामत कुटुंबाकडनं मी काहीतरी मोबदला घेऊ शकते हे तर माझ्या लक्षातच आलं नाही. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. सर्वजण आता मंजुळाकडे बघू लागतात. मंजुळा म्हणते की मोबदला तर हवाच मला. तर तो मुलगा विचारतो की मोबदल्यात तुम्हाला किती पैसे हवेत. तेव्हा मंजुळा सांगते की पैशांतच सगळं काही मोजता येत नसतं. संगीतावर प्रेम करणाऱ्या या कुटुंबासोबत आणखी काही दिवस घालवायला मिळावे हीच अपेक्षा आहे. गैरसमज तर तसेही होतच असतात, परंतु खरा कलाकार हाच असतो की जो हे गैरसमज मनात ठेवत नाही. मनात राग जास्त आणि प्रेम कमी हे जर असेल तर ते कलाकाराचं मन असूच शकत नाही. या घरात संगीताचा वारसा आहे आणि त्यामुळे सरस्वतीची देखील पूजा होते. म्हणूनच मी या घरातल्या लहान लेकरांना गाणं शिकवण्यासाठी आणखी काही दिवस इथे राहणार आहे. या विचारते की म्हणजे तुमच्यातले सगळे वाद मिटलेले दिसतंय. मंजुळा म्हणते की हो. मल्हार म्हणतो की मी पुन्हा एकदा मंजुळाबाईंची कामत कुटुंबातर्फे माफी मागतो आणि खरंच एवढ्या मोठ्या मनाने त्यांनी आम्हाला माफ केलं त्यासाठी त्यांचे आभारही मानतो. तुम्हा सर्वांचे खरंच खूप आभार आणि हे प्रकरण इथंच संपलं असं देखील जाहीर करतो. तर इकडे मल्हार बसलेला असताना स्वराज तिथे येतो आणि म्हणतो की गुरुजी, आज फक्त तुमच्यामुळे सगळ्यांना समजलं की माझी आई चोर नाहीये. गुरुजी, आज मी खरंच खुश आहे. तर मल्हार देखील म्हणत असतो की हो ना, मला कायम तुला असंच आनंदी बघायचं आहे. स्वराज म्हणतो की हो गुरुजी, तुम्हाला मनापासून थँक्यू. इतक्यातच मंजुळा येते आणि म्हणते की हो, मला देखील साहेबांना थँक्यू म्हणायचं आहे. अहो, माझ्यासारख्या एवढ्या छोट्या कलाकाराची बदनामी झाली म्हणून तुम्ही एवढ्या मोठ्या पत्रकारांना बोलावलं. मल्हार म्हणतो की मंजुळाबाई, कुठलाही कलाकार कधीच छोटा नसतो आणि जर तुम्हाला थँक्स म्हणायचं आहे तर आम्ही आमच्या शिष्याला म्हणा, कारण ही सर्व त्याचीच कल्पना होती. मंजुळा विचारते की काय रे झेंडू, खरं की काय. त्यावर स्वराज मान डोलावतो. मल्हार म्हणतो की हो, तुमच्यावर जेव्हा आरोप झाले तेव्हा तो मला विचारत होता की आपल्याला काय करता येईल. मीडिया, प्रेस वगैरे हे त्याला काही कळत नव्हतं. तरीही त्याला ही गोष्ट माहीत होती की आपली आई निर्दोष आहे, परंतु लोकांसमोर ही गोष्ट पोचवायची कशी, त्यामुळे तो खूप अपसेट होता. त्याला म्हटलं की आपलं नाणं जर खणखणीत आहे तर मग आपण मीडियालाच घरी बोलवून घेऊयात. तुझी आई चोर नाहीये हे जेव्हा लोकांना कळेल तेव्हा तर तू खुश होशील ना. तेव्हा महाराज कुठेतरी खुश झाले. तर मंजुळा म्हणते की अरे झेंडू, किती विचार करतोस तू माझा, तुला खरंच थँक्यू. तर स्वराज म्हणतो की नाही, मला थँक्यू नको आहे. मला तुमच्या दोघांकडून एक पापी हवी आहे आणि एक प्रॉमिससुद्धा हवं आहे की तुम्ही दोघं माझ्यापासून कधीही लांब जाणार नाही. मल्हार म्हणतो की आम्ही कशाला तुझ्यापासून दूर जाऊ. तर स्वराज म्हणतो की हो ना, मग आई तू ह्या गालावर आणि गुरुजी तुम्ही ह्या गालावर मला पापी द्या. तर आता मल्हार आणि मंजुळा दोघंही स्वराजला पप्पी देणार असतात. स्वराज मोजत असतो की 1, 2, 3 आणि 3 म्हणतात स्वराज त्याचं तोंड मागे घेतो आणि मंजुळा आणि मल्हारच एकमेकांच्या जवळ येतात. मल्हार आणि मंजुळा दोघंही एकमेकांकडे बघत असतात आणि दोघंही एकमेकांमध्ये हरवून गेलेले असतात. तेवढ्यातच स्वराज चुटकी वाजवतो आणि त्या दोघांनाही बाजूला करतो.
स्वराज म्हणतो की मला पापी देताय ना दोघं जण. तर मल्हार लगेचच स्वराजच्या गालावर किस करतो आणि तिथून निघून जातात. तर मल्हार गेल्यानंतर मंजुळा स्वराजला चांगलेच फटके देते आणि म्हणते की खूपच लाडात येतोस ना तू, असं करतो ना आईसोबत. तर स्वराज म्हणत असतो की आई प्लीज प्लीज नको ना मारू मला. आणि तो मंजुळाला मिठी मारतो आणि म्हणतो की आई आहेस ना तू माझी. नाही मला सांग, आज तू खरंच खूप खुश आहेस ना. तर मंजुळा हसायला लागते आणि म्हणते की तू खुश आहेस ना, मग मी सुद्धा खुश आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे सगळं जिच्यामुळे झालंय ना तिला काय मी आता स्वस्थ बसू द्यायची नाही. तुझ्या डोळ्यातून आलेला एका एका अश्रूचा हिशोब द्यावा लागणार आहे त्या मोनिकाला. तर स्वराज म्हणतो की म्हणू का काकूला. मंजुळा म्हणते की हो, तिनेच केलं हे सर्व. तिनेच तुझ्या मावशी आईला फूस लावली आणि हे सगळं करून घेतलं. सगळी चूक त्या मोनिकाची आहे, परंतु आता यापुढे काही करण्याच्या आधी ती खूप वेळा विचार करेल. कारण तुला माहिती आहे काय आहे, कारण मी तिला डायरेक्ट जेलमध्ये पाठवलंय. स्वराज म्हणतो की काय जेलमध्ये. तर मंजुळा म्हणते की हो, पण तू काय आता त्याचा विचार करू नकोस आणि तशीही ती आता तुझ्या नादी पण लागणार नाही, तू राहा बिंदास्त. स्वरा लगेचच मंजुळाला मिठी मारते आणि म्हणते की आई तू किती गोड आहेस. तर इकडे स्वराने ताट वाढून आणलेलं असतं. निरंजन म्हणतो की स्वरा काय करतेयस तू. तर स्वरा म्हणते की मी आज इथेच बसून जेवणार आहे. स्वरा ताट खाली ठेवते आणि क्षमाला म्हणते की मावशी आई आज तू मला भरव आणि आज तर मी इथेच बसून जेवणार आहे. क्षमा म्हणते की खरंच. तर स्वरा म्हणते की मावशी आई मी कधी खोटं बोलते का तरी, आणि तुला सॉरी म्हणण्यासाठी मी हा छान गोड गोड शिकरणाचा घास आणलाय. आणि ती क्षमाला घास भरवते. तर क्षमालाही रडायला आलेलं असतं. स्वरा म्हणते की मावशी आई मी तुझ्याशी खूप वाईट वागले ना, जेव्हा मला ताप आला होता तेव्हा, मला माफ कर मावशी आई. क्षमा म्हणते की नाही बाळा, वेड्यासारखी तू नाही तर मी वागले तुझ्याशी. स्वराज म्हणतो की बरं आता रडणं बंद करणार आहेस की नाही, मला तर खूप भूक लागली आहे. आधी मी तुला भरवते आणि मग तू मला भरव. क्षमा मात्र फारच रडत असते. तर स्वरा म्हणते की मामा मला असं वाटतंय की मावशी आई तिच्या रडण्याने हे सगळं जेवण खारट करून टाकणार आहे. क्षमा स्वराला म्हणते की स्वरा अगं तुला माहितीच नाही आहे की तू किती गोड आहेस ते. स्वरा म्हणते की मला माहिती आहे की मी किती गोड आहे, आता हसतच बसणार आहेस की मला भरवणार पण आहेस. आणि मग क्षमा स्वतःच्या हाताने स्वराला भरवत असते. तर इकडे मोनिका आता पोलीस स्टेशनमध्ये असते आणि लेडी कॉन्स्टेबल मोनिकाच्या हातातून ती बॅग हिसकावून घेत असते. तर मोनिका तिला म्हणत असते की सोडा मला, ही माझी बॅग आहे. तर ती कॉन्स्टेबल म्हणत असते की ही चोरीची बॅग आहे आणि ही तुम्ही चोरी करून मिळवली आहे. तर मोनिकाला तिचा मात्र फार राग येतो आणि त्या लेडी कॉन्स्टेबलला ती ढकलून देते. लेडी कॉन्स्टेबल ही खाली पडते. मोनिका पटकन बॅग चेक करून बघते तर त्यात तिची आणि सनीची कुठलेही पत्र नसतात. ती लेडी कॉन्स्टेबल उठते आणि मोनिकाला म्हणते की तुझी हिंमत कशी झाली की एका लेडी कॉन्स्टेबलला ऑन ड्युटी ढकलून देण्याची. मोनिका म्हणते की अहो मला आता बॅग चेक केली तेव्हा समजलं की ही माझी बॅग नाही आहे. अहो माझ्याकडे पण सेम अशीच बॅग आहे आणि माझ्या त्या बॅगमध्ये खूप इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे म्हणून मी त्या माणसाची बॅग घेतली. तर ते कॉन्स्टेबल म्हणते की सगळे चोर हे असेच म्हणतात. तर मोनिका म्हणत असते की अहो मी फेमस मल्हार कामत याची बायको आहे मोनिका कामत. तेवढ्यातच इन्स्पेक्टर आलेले असतात. इन्स्पेक्टर म्हणतात की काय चाललंय, कोण आहे ह्या बाई. मोनिका इन्स्पेक्टरकडे हात जोडत असते आणि म्हणत असते की सर अहो मी खरंच चोर नाही आहे, मी फेमस मल्हार कामत यांची बायको आहे मोनिका कामत. अहो माझा धावपळीत फोन हरवला आणि माझी अशी अवस्था झाली, साहेब प्लीज ऐका, मी चोर नाही आहे. तर इकडे पिहू ही मोनिकाला फोन ट्राय करत असते परंतु मोनिकाचा फोन हा स्विच ऑफ येत असतो. पिहू मल्हारला विचारते की तुला माहिती आहे का मम्मा कुठे गेली. तर मल्हार म्हणतो की असेल घरातच. पिहू सांगते की तिचा फोन स्विच ऑफ येतोय रे. त्यातच मल्हारला इन्स्पेक्टरचा फोन येतो. इन्स्पेक्टर मल्हारला सांगतात की एका पाकिटमार बाईला आम्ही रंगेहात पकडलंय आणि तिचा असा दावा आहे की ती तुमची बायको आहे मोनिका कामत. हे ऐकल्यावर मल्हारला मोठा धक्का बसतो. मल्हार म्हणतो की काय, मोनिकाला चोरी करताना पकडलं. आता हे ऐकल्यानंतर बाकी सर्वांनाही मोठा धक्का बसतो. इन्स्पेक्टर म्हणतात की ठीक आहे तुम्ही लवकर या. तर मल्हार म्हणतो की ठीक आहे इन्स्पेक्टर, मी पोहोचतो लवकर तिथे. मल्हार म्हणतो की मोनिकाला चोरी करताना पकडलंय, नक्कीच काहीतरी गोंधळ झालाय, मी जाऊन येतो. असं म्हटल्यानंतर मंजुळा म्हणते की साहेब मी सुद्धा येऊ का तुमच्यासोबत. मल्हार म्हणतो की नाही नाही मी येतो बघून. तर क्षमा म्हणते की मंजुळा जा तू, मी मुलांकडे लक्ष देते. आणि मग मंजुळा आणि मल्हार दोघंही पोलीस स्टेशनमध्ये जातात. पिहू देखील इलूला फोन करून सांगते. क्षमा म्हणत असते की मोनिकाला पोलिसांनी कसं काय पकडलं. स्वराज म्हणतो की माझी आई मला म्हणत होती की मनुका काकूने जसं आईसोबत केलं तसं तिच्यासोबत सुद्धा होऊ शकतं. तर इकडे मोनिकाला मात्र मीडियाने घेरलेलं असतं आणि खूप सारे प्रश्न मोनिकाला ते विचारत असतात. मोनिका अगदी वैतागलेली असते आणि मोठ्याने म्हणते की शटअप.
मी विक्रम राज्याध्यक्ष यांची मुलगी आहे हे तुम्हाला माहीत नाही का? तर त्यातला एक माणूस म्हणतो की तुम्ही कोणाचीही मुलगी असो, आमच्यासाठी तर फक्त एक चोर आहात. मोनिकाने ज्याची बॅग घेतलेली असते तो माणूस म्हणतो की फेमस टॅलेंटेड सिंगर मल्हार कामत यांची बायको ही अशी. मोनिका म्हणते की शटअप, तुम्हाला सांगितलं ना एकदा की माझं कन्फ्युजन झालं होतं म्हणून मी ती बॅग घेतली होती. आणि तेवढ्यात मल्हार आणि मंजुळाही तिथे येतात. तर मीडिया मल्हारला प्रश्न विचारत असते. मल्हार म्हणतो की मोनिका मॅडम तुमच्याशी एकदा बोललात ना, मग प्लीज आता इथे गोंधळ घालू नका. मी तुम्हाला इंडिव्हिज्युअली भेटून सगळ्या प्रश्नांची उत्तर देईल, परंतु आता मला मोनिकाला भेटू द्यात. मीडिया तिथून निघून जाते. तर मल्हार हा मोनिकाकडे बघत असतो. मोनिकाचा अवतार बघून त्यालाही मोठा प्रश्न पडलेला असतो. तो माणूस सांगतो की बरं झालं तुम्ही आलात. तुमची बायको ही माझ्या गाडीमधून बॅग घेऊन पळाली. एखादा चांगला डॉक्टर बघा आणि हिचा मेंदू चेक करून घ्या. मल्हार म्हणतो की हे बघा, हे सगळं गैरसमजातून झालंय. मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्ही हे प्रकरण अजून वाढवू नका. हे काही झाले त्यासाठी मी तुमची माफी मागतो, परंतु आता हे प्रकरण तुम्ही थांबवा. आणि मग तो माणूस तिथून निघून जातो. तर इलू इकडे तनतन करत येते आणि म्हणते कुठे तो माणूस, हाऊ डेअर यू, मोनिका कामत कोण आहे तुम्हाला माहीत नाही का? मल्हार इलूला म्हणतो की आता सगळं सॉर्ट आऊट झालंय, उगाच तमाशा करून तुम्ही अजून गोंधळ वाढवू नका. मोनिका म्हणते की तमाशा, बरोबर ना, आम्ही जे काही करतो ते फक्त तमाशाच असतो, बाकी कोणीही काहीही केलेलं चालतं. मल्हार मात्र तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत असतो आणि इन्स्पेक्टर सोबत बोलत असतो. मोनिका जेव्हा तिथून जात असते तेव्हा मंजुळा मात्र तिच्यावर हसत असते आणि चुटकी वाजवून ती मोनिकाला तिथून जायला सांगते. मोनिकाला मंजुळाचा राग येत असतो, परंतु ती काहीही करू शकत नसते आणि ती तिथून निघून जाते. तर इकडे पिहू तिच्या मम्माची न्यूज बघत असते आणि त्यात तिच्या मम्माचा अवतार बघून तिला फारच वाईट वाटत असतं. पिहूला खूप राग आलेला असतो. पिहू टीव्ही बंद करून टाकते. स्वराज तिथे येतो आणि पिहूला म्हणतो की पिहू, आपल्या आईला जर कोणी चोर म्हटलं तर किती त्रास होतो हे माहिती आहे मला पण असंच दुःख होत होतं. मला सुद्धा असं वाटत होतं की सगळ्यांना मी ओरडून ओरडून सांगावं की माझी आई चोर नाहीये. पिहू म्हणते की हो, पण माझी मम्मा पण चोर नाहीये, मी आता टीव्हीवर बघितलं. आणि इन्स्पेक्टर सुद्धा म्हणत होते की तिच्या बॅग एक्सचेंज झाल्या म्हणून झालं असं. स्वराज म्हणतो की हो, पण माझ्या आईने तर काहीच केलं नव्हतं. पिहू म्हणते की हे सर्व तू मला का सांगतोय स्वराज? मंजुळा टीचरला क्षमा काकूनेच फसवलं हे माहिती आहे ना तुला? स्वराज म्हणतो की नाही, क्षमा मावशींनी नाही. तर पिहू विचारते मग कोणी? तेव्हा स्वराज सांगतो की मनुका काकूने माझ्या आईला फसवलंय. क्षमा काकूने तर काहीच नाही केलंय, उलट मनुका काकूने क्षमा मावशीला हे सगळं करायला सांगितलंय. तू म्हणते की हे सर्व काय बोलतोयस तू? स्वराज म्हणतो की तू मंजुळा गुरुजींना म्हणाली होती ना की ज्या व्यक्तीने हे सर्व केलंय त्यालाही अशी शिक्षा झाली पाहिजे, आणि मग आता एवढा राग का येतोय तुला? तर पिहू म्हणते की कारण माझी मम्मा चोर नाहीये. स्वराज म्हणतो की पिहू, मला माहिती आहे तुला आता किती त्रास होतो ते. जेव्हा आपल्या आईची काहीही चूक नसताना तिला शिक्षा होते तेव्हा आपल्याला देखील खूप त्रास होतो. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्वराज मोनिकाला म्हणतो की मनुका काकू, तुम्हाला तुमच्या चुकीची शिक्षा मिळाली ना, म्हणजे माझ्या आईने तुम्हाला जी शिक्षा दिली आता ती शिक्षा तुम्ही कधीच विसरणार नाही, हो ना? तर मोनिका म्हणते की लायकी विसरू नको हा, स्वतःची नाही तर आत्ताच्या आत्ता तुला घराबाहेर काढेल. स्वराज म्हणतो की मनुका काकू, मी आता कोणाला घाबरत नाही कारण माझी आई आहे माझ्यासोबत. स्वराज देखील असं बोलायला लागल्यामुळे मोनिकाची मात्र तळपायाची आग मस्तकात जाते. तर मित्रांनो, असेच तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका.